मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की आता सयाजीरावांनी ऐश्वर्याने सांगितल्याप्रमाणे पेपर बदलून घेतलेले असतात आणि आता ते पेपर मात्र ऐश्वर्याच्या हातात दिलेले असतात आणि आता ऐश्वर्या ते पेपर बदलण्यासाठी नानांच्या रूमकडे धाव घेते. तेवढ्यात मात्र तिला दिसतं की तिच्या मागोमाग तिकडे जानकी सुद्धा येत आहे आणि जानकीचं मात्र ऐश्वर्याकडे लक्ष नसतं. त्यामुळे ऐश्वर्या पटकन तिथेच लपते आणि मनाशी म्हणते, ही काय करते आहे यावेळी इथे? जेव्हा जेव्हा मला काही काम करायचं असतं ना, तेव्हा तेव्हा ही मांजरीसारखी आडवी येते. असं म्हणून मात्र आता ती घाबरून तिथेच लपते. दुसरीकडे मात्र आता जानकीला वाईट स्वप्न पडलेलं असतं. त्यामुळे ती आता नानांची तब्येत बघण्यासाठी नानांच्या रूममध्ये येते आणि दरवाजा खोलून बघते तर नाना अगदी शांत झोपलेले असतात. हे बघून मात्र आता ती दरवाजा लावून तिथून निघूनच जाणार असते. तेवढ्यात मात्र सुमित्रा ही जागी होते आणि सुमित्राचं लक्ष जातं. तेवढ्यात आता जानकी, काय ग तू इथे? आणि इकडे मात्र आता जानकी सुद्धा सुमित्राचा आवाज ऐकते आणि म्हणते, हो आई, पण तुम्ही अजून जाग्या कशा? आणि त्यामुळे ती तिच्याजवळ जाऊन बसते. इकडे मात्र सुमित्रा तिला विचारू लागते, काय झालं? सगळं ठीक आहे ना? तेव्हा ती म्हणते, हो हो, सगळं ठीक आहे. पण मला आहे ना नानांना बघायचं होतं म्हणून मी इथे आले. इकडे मात्र ऐश्वर्या सगळं कान देऊन ऐकतच असते. दुसरीकडे आता ऐश्वर्याला टेन्शन येतं, की ह्या दोघी आतमध्ये आहे, आता मी कसं काम करू? इकडे जानकी आणि सुमित्रा बोलत बसतात आणि त्यानंतर मात्र ती विचारू लागते, काय झालं पण? तर तेव्हा ती सांगू लागते, काही नाही, मला फक्त नानांना बघायचं होतं, खूप अस्वस्थ वाटत होतं म्हणून मी आले खाली. तर तेव्हा मात्र पुढे ती विचारते, की तुम्ही अजून झोपल्या का नाही? तर तेव्हा सुमित्राही सांगू लागते, काय माहीत अगं, फारच अस्वस्थ वाटतं आहे, मलाही झोप येत नाही. तर तेव्हा ती म्हणते, चला आपण खूप दिवस झाले बाहेर बसलो नाही, आपण बाहेर मोकळ्या हवेत बसूया म्हणजे जरा तुम्हाला बरं वाटेल. तर तेव्हा सुमित्राही होकार देते, पण त्याआधी ती विचारते, ऋषिकेश आला का? तर त्यावर जानकी म्हणते, "हो, हो, ते आले आहे आणि आता फ्रेश होत आहे." असं म्हणून त्या दोघीजणी तिथनं बाहेर पडतात. इकडे मात्र दोघींना बाहेर जाताना बघून ऐश्वर्याला खूप आनंद होतो, की आता चांगलंच गोष्ट झाली आहे, की या दोघी इथून बाहेर पडल्या आहे. त्यामुळे आता माझं काम मला करता येईल आणि असं म्हणून त्या दोघींना बाहेर पडताना बघून ती लगेचच नानांच्या रूममध्ये शिरते. इकडे मात्र नानांच्या रूममध्ये शिरल्यावर ती कपाटाच्या चाव्या शोधू लागते, परंतु कपाटाच्या चाव्या मात्र नेहमीच्या ठिकाणी तिला सापडत नाही. त्यामुळे ती अख्ख्या रूममध्ये चाव्या शोधत बसते आणि तिला फारच टेन्शन येतं. एकतर ह्या दोघी कधीही परत येतील आणि आता चाव्या पण सापडत नाहीये, मी कसं करू? त्यामुळे ती सगळीकडे चाव्याची शोधाशोध करू लागते. दुसरीकडे मात्र जानकी सुमित्राला घेऊन बाहेर येते आणि मोकळ्या हवेमध्ये बसते. त्यानंतर ती सुमित्राला म्हणते, आई, आपण फार दिवसांनी आलो आहे ना असं? तर तेव्हा मात्र सुमित्रा तिला काही उत्तर देत नाही आणि ती खूपच नाराज असते. त्यावर मात्र त्या दोघीही तिथे बसतात आणि त्यावर पुन्हा जानकी तिला विचारू लागते, काय झालं? आणि आता सुमित्राला सगळा घडलेला प्रकार आठवतो. त्यामुळे ती जानकीला सांगू लागते, काय सांगू जानकी तुला? आज सारंग आणि ऐश्वर्या माझ्याशी बोलायला आले होते आणि सारंगनी पहिल्यांदा एवढ्या मोठ्या आवाजामध्ये माझ्याशी बोलला आहे आणि हे सगळं तो बायकोसाठी करतो आहे. त्याचं म्हणणं आहे, की ती बरोबरच आहे आणि ती किती खोटं बोलते हे मला माहिती आहे गं. तर तेव्हा मात्र जानकी म्हणते, हरकत नाही, सध्या त्यांच्या पण डोळ्यावर तिची पट्टी तिने चढवलेली आहे. पण आपल्याला माहिती आहे सारंग भाऊजी किती चांगले आहे. त्यांना आज ना उद्या हे कळेलच, की खरा तिचा स्वभाव काय आहे. तुम्ही काळजी करू नका. परंतु आता तिला जे वाईट वाटलेलं असतं, त्यामुळे तिला त्या गोष्टीचा त्रास होतो. इकडे मात्र जानकी तिला समजावून सांगते, हरकत नाही, आता त्यांची बायको असल्यामुळे ते तिची बाजू घेऊन बोलतात आणि ऋषिकेश पण माझी बाजू घेऊन बोलतातच ना. तेव्हा सुमित्रा म्हणते, हो, पण ऋषिकेश सगळा विचार करून बोलतो. असंच उगाचच काहीही बोलत नाही. परंतु पुन्हा जानकी तिची समजूत काढते. इकडे मात्र ऐश्वर्याला सुमित्राच्या उशीखाली अखेर चाव्यांचा गुच्छ सापडतो आणि तो घेऊन मात्र आता ती खुश होते आणि त्यावर आता इतक्या चाव्या बघून मनाशी म्हणते, की काय माहीत आता यामधली कुठली चावी कपाटाची आहे आणि असं करता-करता ती एक-एक करून चाव्या चेक करू लागते, तर तिला कपाटाची अखेर चावी सापडते. त्यानंतर मात्र सुमित्रा म्हणू लागते, की तुला काय वाटतं जानकी यांच्या बाबतीत हे सगळं ऐश्वर्याने केलं असेल का? तर तेव्हा मात्र आता जानकी पुन्हा तिला खरा घडलेला प्रकार सांगत नाही आणि ती म्हणते, खरं आहे माहिती आहे का तुम्हाला आई, की एखाद्या पेटीमध्ये, चांगल्या पेटीमध्ये जर नासका आंबा आला ना, तर सगळे आंबे पण खराब होतात. तर तेव्हा सुमित्रा म्हणते, "मला कळतंय तुला काय म्हणायचं आहे, पण तरीसुद्धा आपल्या घराला हे असं संकट." तर तेव्हा जानकी म्हणते, "मी असताना असं काही होणार नाही, तुम्ही काळजी करू नका." इकडे मात्र ऐश्वर्याला पेपर सापडलेले असतात आणि आता ती
पेपरमधले खरे पेपर काढून घेते आणि फाईलमध्ये तिने बनवलेले खोटे पेपर ठेवते. दुसरीकडे अवंतिका येणार म्हणून सुमित्रा आणि जानकी खुश असतात आणि आता सुमित्रा म्हणते की मला अगदीच निवांत वाटतं आहे. तेव्हा जानकी म्हणते, बरोबर आहे, पण आता इथे बसल्या बसल्या हा विचार नको करायला की तिचं स्वागत कसं करायचं. अवंतिकाचा स्वभाव खूपच मस्त आहे आणि हा विचार आता तुम्ही तिचं स्वागत कसं करायचं हे बेडवर पडल्या पडल्या करा, नाहीतर हे जर आले ना हे मला तो ओरडतील आणि तुम्हालाही काही सोडणार नाही बघा, असं म्हणून दोघेही तिथून हसून उठतात. दुसरीकडे ऐश्वर्याचं काम होतं आणि ऐश्वर्याचं काम झाल्यामुळे ती खूप खुश होते आणि पुन्हा कपाट लॉक करून तिथून बाहेर पडते आणि त्या दोघींना येताना बघून खूप घाबरते आणि ओरिजिनल पेपर ती स्वतःच्या गाऊनमध्ये लपवते. त्यानंतर मात्र इकडे दोघीजणी तिला विचारू लागतात, "तू काय करते आहे इथे आणि काय?" असे अनेक प्रश्न विचारल्यामुळे ती गोंधळून जाते. तेवढ्यात आजी तिला वाचवते आणि म्हणते, "मीच सांगितलं होतं, माझे पाय खूप दुखतात ना, त्यामुळे तिला सांगितलं होतं जरा काचेच्या वाटीमधनं सगळं हे लावून दे आणि पाय चोळून दे." तेव्हा ती म्हणते, की "हल्ली मी म्हातारी झाले ना, माझ्याकडं कोण लक्ष देत नाही." तर तेव्हा ती म्हणते, की "हो आई, कोण लक्ष देत नाही का तुझ्याकडं? इतका वर्ष ही ऐश्वर्या येण्याच्या आधी जानकीच तुझं सगळं करून देत होती. तेव्हा बरं तुला ती दिसली नाही." तर आजी तिला म्हणते, "हो ना, कालपर्यंत ही ऐश्वर्या चांगली होती, आज नाही दिसली तुला." आणि तेव्हा पुन्हा जानकीमध्ये पडते आणि म्हणते, "बरं असू द्या, वाद नका. आता आजी मी उद्या तुमच्या पायाला तेल लावून देईल, तुम्ही काळजी करू नका." आणि आता सगळेजण आपापल्या रूममध्ये जायला निघतात आणि इकडे मात्र सुमित्रा आणि जानकी निघून गेल्यावर पुन्हा आजी म्हणते, "बघ तू म्हणते ना नेहमी मी तुझी मदत करली नाही, बघ आज तुझ्या मदतीला मीच धावून आले शेवटी. आणि बघ मला सांग बरं तू काय खरं करणार होती?" तर तेव्हा ती म्हणते, "ते उद्या कळेल." आणि आता ती म्हणते, "मग माझ्या पायाला तेल लावून दे." पण काचेच्या वाटीचं तिला काही कळत नाही म्हणून ती म्हणते, "कुठली काचेची वाटी?" तर आजी तिला समजून सांगण्याचा प्रयत्न करते, पण ती म्हणते, "जाऊ दे, तुमच्या आजच्या पिढीला काय समजणार." दुसरीकडे मात्र मुद्दामूनच सगळ्या वस्तू जानकीने काढलेल्या असतात, तरीसुद्धा ऋषिकेश म्हणतो, "व्हायोलेट कुठे? घड्याळ कुठे?" आणि असं म्हणून तिला त्रास देत असतो. त्यामुळे ती म्हणते, "सगळं डोळ्यासमोर आहे, पण मुद्दामून मला त्रास देत आहे ना." तर तेव्हा तो तिचे गाल ओढून म्हणतो, "हो ना, मला तुला त्रास द्यायला आवडतो, पण तू आज खुश कशी काय एवढी ते सांग." तर तेव्हा ती सांगते, "आईंशी बोलल्यामुळे मला फार बरं वाटलं." तर तो म्हणतो, "हो का? मग माझ्याशी बोलल्यामुळे वाटत नाही का?" तर ती म्हणते, "तसं नाही." तेवढ्यात तिथे गुलाब येतो आणि तो सांगतो, की "तू मला खाली बोलवलेलं आहे." आणि आता त्यामुळे दोघेही घाईघाईने खाली जातात. तर खाली वकील आलेले असतात आणि वकिलांना बघून दोघांनाही आश्चर्य वाटतं. त्यानंतर वकील उठून ऋषिकेशला नमस्कार करतो आणि ऋषिकेश म्हणतो, "तुम्ही नानांना भेटायला आलेत का?" तर त्यावर तो होकार देतो. "मग चला रूममध्ये," असं म्हणतोच. तेवढ्यात वकील म्हणतो, "नाही, मी नानांचं मृत्यूपत्र वाचायला आलो आहे." आणि हा शब्द ऐकल्यावर मात्र आता घरातल्या सगळ्यांनाच खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. कारण घरातल्या कोणालाही याबद्दल काहीही कल्पना नसते. इकडे मात्र वकील सांगू लागतात, की नानांनी हे मृत्यूपत्र आधीच बनवून घेतलं होतं. जेव्हा मी हे काही बोलू शकणार नाही किंवा प्रॉपर्टीचे हिस्सेवाटे करू शकणार नाही अशी कंडिशन माझी असेल, तेव्हा मात्र हे माझं मृत्यूपत्र सर्वांसमोर वाचून दाखवावं अशी त्यांची इच्छा होती. मात्र आता सुमित्रा म्हणते, "पण ते मृत्यूपत्र कुठे आहे? काही माहीत नाही." तर तेव्हा वकील सांगतात, "त्यांच्या कपाटाच्या लॉकरमध्ये ते आहे." आणि ते सुद्धा सुमित्राला माहीत नसतं. त्यामुळे तिला फार आश्चर्य वाटतं आणि घरातल्यांनाही फार आश्चर्य वाटतं. इकडे मात्र सुमित्रा म्हणते, "एक काम कर जानकी, ह्या घे कपाटाच्या चाव्या आणि जा बघ बाई काय आहे तो गोंधळ." आणि असं म्हणून ती जानकीच्या हातामध्ये आपल्या कपाटाच्या चाव्या देते आणि जानकी सुद्धा त्या चाव्या घेते आणि रूममध्ये जाऊन लॉकरमधनं ती फाईल काढते. फाईल काढल्यावर मात्र आता जानकीच्या समोर ते पेपर येतात आणि पेपरवर जे काही असतं ते वाचून मात्र आता तिला खूपच मोठा धक्का बसतो. कारण आता नानांनी हे असं कसं केलं यावर तिचा विश्वास बसत नाही आणि इकडे मात्र ते पेपर खोटे असतात. कारण ऐश्वर्याने ते पेपर बदललेले असतात. पुढील भागामध्ये आपण बघणार आहोत, की आता ऐश्वर्याने जे पेपर बदललेले असतात त्यामध्ये आता ऋषिकेश आणि जानकीला प्रॉपर्टीमधलं काही भेटणार नाही आणि त्यांना काहीच द्यायचं नाही असं लिहिलेलं असतं. इकडे मात्र सुमित्रा म्हणते, "आता नानांच्या मृत्यूपत्राप्रमाणे माझ्या मुलांना हे सगळं काही मिळणार आहे. म्हणजे शर्वरी, सारंग आणि सौमित्राला हे सगळं काही मिळणार आहे. त्यामुळे आता जानकी या सगळ्या घराच्या चाव्या आणि जबाबदारी तू आता ऐश्वर्याच्या हातात दे." त्यामुळे आता जानकी नाईलाजाने त्या चाव्या घेते आणि ऐश्वर्याच्या हातामध्ये देते. इकडे घरातल्या सगळ्यांना खूपच मोठा आश्चर्याचा धक्का बसतो, की असं कसं काय घडलं? इकडे जानकी तिच्या हातामध्ये चाव्या देताना म्हणते, "तू किती चाव्या मिरवायच्या आहे तेवढ्या मिरव, पण माझ्या घराला मी सांभाळणार."
हे तू लक्षात ठेव आणि हे फक्त नाना शुद्धीवर येईपर्यंतच. तोपर्यंत तुला काय चाव्या मिरवायच्या त्या घेऊन मिरव." असं म्हणून आता ती आपल्या हातातल्या चाव्या ऐश्वर्याच्या हातात देते. मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.